नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे मराठी गोष्टी यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. कन्या राशीच्या लोकांसाठी जून महिना सामान्य जाणार आहे. या काळात तुम्हाला सर्व समस्या काळजीपूर्वक सोडवाव्या लागणार आहेत. जून महिना आता सुरू झाला आहे. ग्रह आणि नक्षत्रांच्या राशी बदलामुळे जून महिना खूप खास असणार आहे. जून महिना काही राशींसाठी खूप फलदायी असणार आहे, तर काही राशींना या महिन्यात विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. जूनच्या मध्यात तुम्हाला अनेक वाईट सवयी आणि संगतीपासून दूर राहावं लागेल, अन्यथा तुम्हाला यामुळे समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. कन्या राशीच्या लोकांसाठी जून महिना करिअर, आर्थिक, कौटुंबिक स्थितीच्या बाबतीत नेमका कसा असेल जाणून घेऊया. कन्या राशीचे कौटुंबिक जीवन. कन्या राशीच्या लोकांसाठी जून महिना सामान्य राहणार आहे. तथापि तुम्ही तुमच्या परिश्रमाने, बुद्धिमत्तेने आणि विवेकबुद्धीने प्रत्येक समस्या सोडवण्यात यशस्वी व्हाल आणि विजय तुमच्याच बाजूने होईल. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला कौटुंबिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. हे सोडवण्यासाठी तुमचे कुटुंब आणि मित्र तुम्हाला मदत करतील. तुम्हाला तुमच्या पालकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. कन्या राशीचा नोकरी व्यवसाय. नवीन महिन्यात करिअरमध्ये फारशी प्रगती होण्याची शक्यता नाही. या काळात करिअरमध्ये काही चढ-उतार येऊ शकतात. अशा परिस्थितीत आळस सोडून आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणं चांगलं राहील, अन्यथा आलेल्या संधी गमावल्या जाऊ शकतात. करिअर आणि व्यवसाय नेहमीप्रमाणे सुरू राहतील, यात कोणतीही अडचण नाही. कन्या राशीची लव्ह लाईफ. प्रेम संबंधांच्या दृष्टिकोनातून जून महिना शुभ राहणार आहे. तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत चांगला वेळ घालवाल. अलीकडील मैत्रीचं रूपांतर प्रेमात होऊ शकतं आणि आधीच सुरू असलेले प्रेमसंबंध विवाहात रूपांतरित होऊ शकतात. वैवाहिक जीवनात प्रेम कायम राहील. कन्या राशीचे आरोग्य. कन्या राशीच्या लोकांसाठी जून महिना आरोग्याच्या दृष्टिकोनातून थोडा त्रासदायक ठरू शकतो. या महिन्यात तुम्हाला काही ना काही शारीरिक वेदना होत राहतील, त्यामुळे काळजी घ्या. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तसेच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.